नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही मोजक्या भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बंगालच्या समुद्रात आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे आणि या स्थितीमुळेच महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, साधारणपणे आज दिनांक 22 एप्रिल ते जवळपास 24 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता पाहूया. मित्रांनो, 22 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील साधारणपणे कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 एप्रिल रोजी साधारणपणे सातारा, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजापूर, सावंतवाडी, कणकवली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बार्शी या परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 22 एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुणे परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खेड, जुन्नर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 22 एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळच्या काही भागामध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा राज्यातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगड या परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यातील काही भागामध्ये सुद्धा 22 एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे सातारा, सोलापूर, कोकणातील काही भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड, मालेगाव या परिसरामध्ये 23 एप्रिल रोजी हलक्या प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 एप्रिल रोजी सोलापूर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जत, पंढरपूर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे निपाणी, कोल्हापूर, इगतपुरी, वडूज, कणकवली, सावंतवाडी, राजापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मनमाड, मुलंड या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, वडूज, निफाड या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ढगाळी वातावरण असेल, परंतु पावसाची मात्र कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, 23 एप्रिलप्रमाणेच 24 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे पुणे या परिसरामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा आणि कोल्हापूरचा काही भाग
हा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. राजापूर, सावंतवाडी या परिसरात सुद्धा हा पाऊस 24 एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे. उर्वरित भागामध्ये महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रासोबतच सांगायचं झाल्यास कर्नाटक राज्यामध्ये आणि आंध्र या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळ राज्यात सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू राज्यातील किनारपट्टीवर हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यात सुद्धा हलक्या प्रमाणात वादळी पाऊस 24 एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पहाडी भागात आणि जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या